कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मर्दानगी फक्त हात उचलण्यात नाही, उचललेला हात थांबवण्यात पण असते। बस 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 करा हे सगळं, मी पोलिसांना फोन करते। आई आई राहू दे, नको फोन करू, त्याला त्याचा धडा मिळालाय, आता जाईल। आशुतोष देसाई, बापाचा जाम फुलका आहे ना तुला? आता बघ मी काय करतो ते, तू फक्त बघ। हे चला रे। काय आहे हा प्रकार? मला अजिबात आवडलेला नाहीये। सीता ऐक, यात आशूची काहीही चूक नाही। घरापर्यंत गुंड येऊन गेले, तुम्ही अजिबात पाठराखण करू नका त्याची। आई अगं त्याची आपल्या घरात येऊन आपल्याला धमकी द्यायची हिंमतच कशी झाली? अरे अशोक, अरे पोलीस कंप्लेंट वगैरे केली ठीक आहे, पण हे असं हात वगैरे उचलून ना गोष्टी वाढत जातात। तेच तर सांगते मी, आणि हेही तुला आता समजवायला हवं का? हा जो सगळा प्रकार घडला ना, मला माहितीये कुणामुळे घडला। शिवामुळेच आशू असा वागला। अगं नाही सीता, तू चुकतेस। यात शिवाची काहीही चूक नाहीये। आता त्यावेळी आशूला राग आला आणि त्याने ते केलं। हो, पण शिवाला त्या गुंडांसमोर जायची काहीच गरज नव्हती। नाही, याआधी आशूने अशी कधी भांडणं केली नाहीत ना? हो, आणि भाऊ ते गुंडे ते काही करू शकतील ना? बरोबर आहे। आणि आशू, आतापर्यंत तू कधीही असं वागला नाहीस, कारण याआधी कधी अशी वेळ आली नव्हती। थांब आशू, तिथे तुमचं बरोबर असेल, म्हणजे हे सगळं आशूने मी आहे म्हणून केलं हे बरोबर असेल, पण मला सांगा की किती दिवस अशा लोकांना सहन करायचं आपण? आज जर मी नसते तर आशू शांत बसला असता आणि ते लोक धमकी देऊन निघून गेले असते, पण मग उद्या कंपनीत काही केलं असतं तर? हे बघा सीताई, ह्या लोकांना सहन केलं ना तर ते अति करतात। तुमचं मंगळसूत्र चोरीला गेलं होतं तेव्हा तुम्ही बघितलत ना? ह्या लोकांना हीच भाषा कळते। अजूनही तोंड वरती करून बोलायचंच आहे का तुला? अरे काय चुकीचं बोलतीये ती कीर्ती, बरोबर बोलतीये। पण जे काही आहे ते पोलीस करतील ना, आपण का हात उचलायचा? कारण त्यांना फरक पडत नाही। तो म्हणाला ना की माझा काका वर बसलाय मला सोडवायला, आणि सीताई आता जे काही झालं यामुळे पुढच्या वेळी काही करताना तो विचार करेल ना। अगं आई तू काळजी नको करू, त्याला धडा मिळालाय व्यवस्थित, आणि त्याला हेही माहिती आहे की त्याच्या कुठल्याही धमक्यांना आपण भीक घालणार नाही। काळजी करू नको असं म्हटलं की काळजी मिटत नाही ना। अगं चला ठीक आहे, जे झालं ते झालं। लक्ष्मण, उद्या सकाळी मात्र पोलिसांना एकदा फोन करून घे। मी घेतो बोलू। ठीक आहे सीता? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।